सतीश किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. चला तर आज आपण बनवूया अप्पे पात्रामध्ये चॉकलेट केक. तर मुलांना जर खूपच घाई असेल केक खायची, बघू शकता किती स्पॉन्जी केक तयार झालेला आहे. मुलं तर फार खुश होतील बाहेरून आणण्यापेक्षा. जर तुम्ही घरच्या घरी त्यांना केक बनवून दिला. 2 हॅपी चॉकलेट बिस्किट घेतले, बघू शकता. त्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहे बिस्किटांना. बघू शकता किती मस्त त्यामध्ये चॉकलेट पण आहे. ते बिस्किट अगदी 2 तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहे. चला तर मग मिक्सरच्या भांड्यामध्ये बिस्किटांचे तुकडे करून घालूया. त्यामध्ये तुम्हाला ज्याप्रमाणे गोड लागते त्याप्रमाणे त्यामध्ये साखर घालायची आहे. त्यानंतर मिक्सरमधून त्याचं बारीक असं फाईन पावडर करून घ्यायचं आहे. चला तर मग बाउलमध्ये ते पावडर ओतून द्यायचं आहे. त्यानंतर आवश्यकतेनुसार त्यामध्ये दूध घाला. दूध घातल्यानंतर व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. त्याला मस्तपैकी असं फेटून घ्या. त्यामध्ये आवश्यकतेनुसार पुन्हा दूध घालायचं आहे. त्यानंतर तुम्ही त्यामध्ये दूध घाला. त्यानंतर त्याची कन्सिस्टन्सी व्यवस्थित झाली पाहिजे केकची. त्याला एकच डायरेक्शनने फेटायचं आहे. चला तर मग याला फेटून घेतलं व्यवस्थित. बघू शकता त्यामध्ये साखर पण आहे. बघू शकता असं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे केकचं. मुलं तर भारी खुश होतील चॉकलेट केक म्हटलं तर. चला तर मग गॅसवर अगदी कमी गॅस ठेवायचा आहे. त्यानंतर अप्पे पात्राला ब्रशिंग करून घेऊया. पूर्ण तेल लावून घ्यायचं आहे किंवा तुम्ही तूप पण लावू शकता. चला तर मग अप्पे पात्राला पूर्ण तेलाने ब्रशिंग करून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये बेकिंग पावडर टाकायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं दूध घालूया. बघू शकता किती मस्त त्यामध्ये हे आहे मिश्रण तयार झालेलं आहे. त्याला एकच डायरेक्शनने फेटायचं आहे. बघू शकता एकच डायरेक्शनने फेटायचं आहे. बघू शकता अशी कन्सिस्टन्सी हवी आहे. त्यानंतर अप्पे पात्रामध्ये थोडं एक चम्मच अगदी मिश्रण घालायचं आहे. पूर्ण अप्पे पात्रामध्ये पूर्ण मिश्रण घालून द्यायचं आहे. अप्रतिम टेस्टी असा केक तयार होतो आणि मुलांना तर फारच आवडतो. बाहेरचं भेसळयुक्त खाण्यापेक्षा घरच्या घरी अतिशय टेस्टी केक तयार होतो. बघू शकता किती मस्त केक तयार झाला आहे. आपण तो केक चेक केला आहे खालून आणि वरून की व्यवस्थित शिजला आहे की नाही. बघू शकता किती मस्त केक तयार झालेला आहे अप्पे पात्रामध्ये. मुलं तर फारच खुश होतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.